तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड ना प्रेक्षकांनो मनाला भिडणारा असा आहे। तर तो कसा मनाला भिडणारा आहे त्याची आपण छोटीशी झलक बघूया। प्रेक्षकांनो बघा, इकडे आता अंजली जरी अर्णववर रागवलेली असली पण अर्णव प्रेक्षकांनो बघा अंजलीसाठी काहीही करायला तयार असतो। याआधी पण आपण बघितलं की त्या अंजलीच्या घराची स्वतः साफसफाई केलेली असते आणि आपण आता आज बघणार आहोत की अर्णव आणि ईश्वरी वेश बदलून अंजलीसाठी छान असं जेवण बनवतात। आणि प्रेक्षकांनो बघा, आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, या आजच्या एपिसोड मधलीच गंमत आहे। बघा ना, आता अंजलीचा राग किंवा कोणत्याही एका व्यक्तीबद्दल आपल्या फक्त डोक्यामध्ये राग असतो पण मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल आपल्या भावना किंवा प्रेम असतं। तसंच काहीसं अंजलीच्या बाबतीत आज झालेलं आहे। प्रेक्षकांनो तो आजचा सीन तुम्ही खरंच चुकवू नका, कारण खूप छान आणि मनाला भिडणारा असा आहे। भावा बहिणींचं नातं आजच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांनो आपल्याला कळून गेलेलं आहे आणि अंजलीच्या मनात अर्णवबद्दल किती प्रेम आहेत हे सुद्धा आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला कळालेलं आहे प्रेक्षकांनो। पण आता सुरुवातीलाच ना मामी थोडंसं ईश्वरीबद्दल वाईट साईड आजींकडे सांगते, पण आजी बघा मामीचं काहीच ऐकत नाही, उलट मामीला दोन गोष्टी जास्त चांगल्या सांगतात। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला। आता मामी आजींजवळ येतात, आजींचा माळजप चालूच असतो। मामी म्हणतात की आई तुम्हाला माहीत नसेल पण एक गोष्ट तुम्हाला सांगते, तुमची लाडकी नातसून घरातून गायब झाली आहेत मघाचपासून। घरातून निघताना घरात कोणाला तरी सांगून जावं एवढे साधा गोष्टीचा संस्कार केला नाहीयेत वाटतं तिच्या आईने। आणि बघा मामी म्हणतात की मला तर वाटतं त्या बळजबरीच्या सुनबाईंना मनाला वाटेल तसं वागता यावं म्हणून बहीण हवी आहे जा म्हणून या घरात। आता आजी बघा मामीला म्हणतात की ईश्वरी बाहेर पडताना तिच्या घरातल्या जबाबदाऱ्या कामं सगळं पार पाडूनच बाहेर पडली आहेत। आणि आजी म्हणतात की तेव्हा तिच्या विरुद्ध बोलताना 10 वेळा विचार करत जावा वल्लरी। मामी म्हणतात की आई अहो पण तेवढ्यात आजी म्हणतात की थांब, चिंटू आणि ईश्वरी कुठे गेलेत माहीत आहेत का तुला? आजी म्हणतात की चिंटूने मला मगाशी सांगितलं आपली अंजली जिथे राहते ना तिथे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहेत म्हणून त्या दोघांना जावं लागलं। मामी म्हणतात आता आजी मामीला सुनावतात आणि म्हणतात की त्यामुळे ईश्वरीबद्दलच्या चुका काढणं किंवा तिच्याबद्दल वाईट साईड बोलणं हे बंद कर आता। आणि मामी बघा म्हणतात वा वा आई, अंजलीच्या चाळीत काहीतरी प्रॉब्लेम झाला आहेत म्हणून कशी ईश्वरी धावत तिच्याकडे गेली हे अगदी कौतुकाने सांगता आहेत मला तुम्ही। मामी म्हणतात की पण अंजलीवर ही वेळ कुणामुळे आली? ईश्वरीमुळेच ना? आजी पण बघता आणि आजी म्हणतात की मला नाही तसं वाटत। प्रेक्षकांनो हा आजींचा ईश्वरी बद्दलचा विश्वास ना एवढा पक्का झालेला आहे की मामी आता कितीही काही बोलल्या ना तरी आजी त्यावर विश्वास ठेवणार नाही। आणि हे प्रेक्षकांनो मला सुद्धा आवडलं, तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंट करा। मामी म्हणतात की तुम्हाला कशाला वाटेल, तुमची तर अगदी लाडकी नातसून आहेत ना ती। आता मामींना जावई बापूंचा खूप पुळका आहे। आता जावई बापू काय चीज आहेत प्रेक्षकांनो हे जेव्हा मामीला कळेल तेव्हा मामीच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकेल एवढं मात्र नक्की। मामींना फक्त एवढंच माहिती की जावई बापू काहीतरी वेगळा विचार करणारे आहेत, पण जावई बापू काय चीज आहेत ना हे प्रेक्षकांना मामीला देखील माहीत नाही। आता मामी बघा जावई बापू त्या म्हणतात की जावई बापूंवर एवढा मोठा आरोप केला तरी तुम्ही त्यांचीच बाजू घेऊन बोलता आहेत। मामी म्हणतात की आई मी तुम्हाला सांगून ठेवते, ही मुलगी आपल्या घरात उभी फूट पाडल्याशिवाय राहणार नाही, मी लिहून देते तुम्हाला। आता अंजली आणि जावई बापू पडलेत घराबाहेर। मामी म्हणते की उद्या आम्हाला सुद्धा घराबाहेर काढायला कमी करणार नाही ती मुलगी। तेवढ्यात आजी त्यांना म्हणतात की बास वल्लरी। आजी म्हणतात की इतके पावसाळे पाहिल्यानंतर माणूस ओळखायला तू शिकवणार आहेस मला? आजी म्हणतात की ईश्वरी घर तोडणारी नाहीयेत, जोडून ठेवणारी आहेत। आणि आजी म्हणतात की तिच्याबद्दलचं माझं हे मत कायम आहे, तू कितीही प्रयत्न केला तरीही। आणि मामी पण म्हणतात की घराबाहेर काढेल ना तेव्हाच कळेल आमच्या ओल्ड लेडीला। आणि प्रेक्षकांनो बघा आता अंजलीने इकडे पोळ्या तर केलेल्याच असतात आणि ती टमाटे बटाटे आणि कांदा असं चिरलेला असतो आणि म्हणते की आता भाजी करूयात। प्रेक्षकांनो हिला ना ह्या फोडणीच्या वासाने सुद्धा इतका त्रास होत असतो बिचारीला की बघा ती फोडणी देते आणि तसंच बंद करून तिला खूप उलटीचा त्रास होत असतो आणि ती गॅस बंद करते आणि म्हणते की देवा सहनच होत नाही रे हवा। ती बिचारी म्हणते की
काय करू, खावं तर लागेलच, पण मी ना यांना फोन करून बघते. आणि बिचारी म्हणते की काहीतरी आणायला सांगते आणि फोन लावते तर म्हणते की फोनच लागत नाहीये यांचा. आणि अंजली म्हणते की काय करू, पोळ्या झाल्या आहेत, पोळीच खाते. प्रेक्षकांनो बघा, आता तुम्हाला एक छोटीशी, तुम्हाला बघून सुद्धा वाईट वाटेल अशी गोष्ट आहे. इकडे ही अंजली बघा, पोळी आणि तिला फोडण्याच्या वासाने त्रास होतो, तिच्याकडनं भाजी झाली नाही म्हणून ती पोळी आणि साखर खाते. आणि इकडे हा राजेश बघा, मस्त हॉटेलसारखं जेवण जेवतो, पनीरची भाजी, राईस. बघा याचे कसे लाड चाललेले आहेत तिकडे आणि त्या बिचारीचे किती हाल चाललेले आहेत तिकडे. प्रेक्षकांनो बघा, आता रिया त्या राजेशला खाऊ सुद्धा घालते आणि हा राजेश म्हणतो की वा 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 रिया, आपण या हॉटेलमध्ये आधी किती वेळा खाल्ला आहे, पण आज इतक्या दिवसाने तुझ्या हातून खातोय म्हणूनच खूप छान लागतंय. आणि ती रिया म्हणते की यू शट अप यू फ्लर्ट. प्रेक्षकांनो तो तिकडे हॉटेलचं जेवण जेवतोय आणि इकडे ही बिचारी साखर आणि पोळी खातेत. बघा प्रेक्षकांनो, तिला कोरडं सुद्धा जात नाही, तिला लगेच त्रास व्हायला लागत आहे. आणि बघा ती रिया म्हणते की यार खूप जेवण उरलं आहे. ती म्हणते की आता काय करायचं या सगळ्या जेवणाचं. ती म्हणते की टाकून द्यावा लागेल. हा राजेश म्हणतो अगे नाही, टाकायचं कशाला, मी पॅक करून घेऊन जातो ना, म्हणजे रस्त्यात कुठल्या तरी गरीबाला देता येईल. आणि बघा तो मनोमन म्हणतो की गरीबाला कशाला, घरी जाऊन माझ्या बावळट बायकोला देतो, खुश होईल ती. प्रेक्षकांनो बघा, तिला ते साखर आणि पोळी सुद्धा जात नाही, तिला खूप मळमळायला होतंय. आणि तेवढ्या ते वॉचमन काका बघून घेता. आणि प्रेक्षकांनो बघा, आता तिला काही जेवण जात नाही आणि ती ते ताट उचलून ठेवून देते आणि ते वॉचमन काका बघून घेतात. आणि इकडे हा अर्णव चिडचिड करत आहे आणि इकडे ईश्वरीने छान असे पराठे आणि दही केलेलं असतं आणि अर्णव म्हणतोय की नकोय मला. आणि अर्णव ते न्यूजपेपर वाचून म्हणतो की व्हॉट रबीज दिस, काहीही न्यूज देतात, डोकं फिरलं आहेत यांचं. आणि प्रेक्षकांनो ईश्वरी बघा, आता अर्णवपेक्षा जास्त संताप तर ती करते आणि म्हणते की पराठे पण गोल गोल झाले नाही, कामवाल्या ताई अजून आलेल्या नाहीत, आता सगळं मलाच करायचंय, सगळं मुश्किल आहे इथे. अर्णव म्हणतो की व्हॉट. ईश्वरी म्हणते हे काय पराठे, याला काही पराठे म्हणतात का. ईश्वरी म्हणते की आज माझ्या हातून ना काही नीट होतच नाहीये. इकडे ईश्वरी म्हणते की तुम्हाला सांगते, मी अख्ख्या जिंदगीत इतके वाईट आलू पराठे कधीच बनवले नव्हते. अर्णव म्हणतो की व्हॉट्स रॉंग विथ यू, असं सडनली फ्रस्ट्रेट, चिडचिड करायला काय झालं तुला. ईश्वरी म्हणते की मग काय सर, काहीच मनासारखं होत नाहीये ना, हे पराठे बिघडले आणि अनिताताईंनी अचानक दांडी मारली, मी लावलेल्या पौधाला फुलं नाही आली, सकाळी दूध उतू गेलं, चहा करायला गेले, अद्रक संपला. आणि तेवढ्यात अर्णव म्हणतो की बास. तो म्हणतो की कशाला एवढा कंप्लेंट्स करतेस तू, आणि हे असं रडून काही होणार आहेत का. ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला माहित नाही का, रडून आणि चिडचिड करूनच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आता अर्णव तिला म्हणतो की जरा चिल रहा. ईश्वरी म्हणते हो का. ईश्वरी म्हणते की अहो सर, मी इतके दिवस तुम्हाला हेच सांगत होते की रडून नाही, लढून प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, पण तुम्हाला ते ऐकायचंच नाहीये. अर्णव आता म्हणतो की ऑल राईट, म्हणजे हे तुम्हाला सगळं सांगण्यासाठी. तेवढ्यात ईश्वरी म्हणते की एक्झॅक्टली, ती म्हणते की मला हेच पटवून द्यायचं होतं तुम्हाला. ईश्वरी म्हणते की मग चला, त्या अंजलीताईंचं मन जिंकून त्या राकेशला तोंडावर जर पाडायचं असेल ना, तर आपल्याला पॉझिटिव्ह राहून विचार करायला हवा. ईश्वरी म्हणते अब लढेंगे जरूर, तोडेंगे दुश्मन का गुरूर. प्रेक्षकांनो हा डायलॉग ना एकदम असा फिल्मी घेतलेला आहे, एकदम जबरदस्त. आणि अर्णव पण तिच्यात हात मिळवून म्हणतो की येस, अब लढेंगे जरूर, तोडेंगे दुश्मन का गुरूर. अर्णव म्हणतो की ईश्वरी म्हणते की पराठा. अर्णव म्हणतो की तूच म्हणालीस ना चांगला नाही झालाय. ईश्वरी म्हणते की सर ते खा. ईश्वरी मनोमन म्हणते की सर असेच हसत राहा, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. प्रेक्षकांनो इकडे बघा, या राजेशचं जेवण झालेलं असतं आणि मस्त झोपलेला असतो आणि ती बिचारी बायकोची त्याला काळजी सुद्धा नाही, त्याने एक फोन सुद्धा केला नाही की तू जेवली का नाही जेवली म्हणून. बघा ना. आणि बघा प्रेक्षकांनो, आता तो तिथे तिच्या जवळच झोपलेला असतो, तिचा हात आपल्या अंगावरनं काढतो आणि उठतो. आणि अर्णव म्हणतो की चला, ही काही इतक्यात उठत नाही, आता आरामात काम करून घेता येईल, तसेही पैसे देतच असते ही मला, आणखीन काही दागिने वगैरे सापडले तर चांगलंच आहेत ना, बोनस मिळेल एक्स्ट्रा. आणि बघा प्रेक्षक, याने नाव सुद्धा असतं, ती बघा नावाने वेगळ्याच नावाने हाक मारते, सर्वेश. डोंट लिव्ह मी अलोन सर्वेश, कम हिअर माय डार्लिंग.
ती म्हणते की सर्वेश माय बेबी कम हिअर. तिने काही डोळे उघडलेले नसते, त्याच्यामुळे याच्यात जीवात जीव आलेला असतो. आणि प्रेक्षकांनो बघा, आता हा लगेच रियाजवळ जाऊन झोपतो आणि म्हणतो की रिया अगं आज काय झालं आहे तुला. आणि प्रेक्षकांनो ती आणखीनच त्याच्या जवळ जाते आणि म्हणते की मला ना वेळ लावला आहे तुझ्या या डोळ्यांनी. त्याच्या गालावरनं हात फिरवते आणि म्हणते की यू आर सो हँडसम. ती म्हणते की मला ना तू खूप म्हणजे खूप खूप आवडतो. हा राजेश म्हणतो की रिया तू ना खरंच खूप वेडी आहेस. रिया म्हणते की ऑफकोर्स आय एम मॅड फॉर यू. राजेश म्हणतो की म्हणजे मला मोठा हात मारता येईल. आणि बघा त्या वॉचमन काकाने लगेच अर्णवला फोन केलेला असतो आणि अर्णव आता टेन्शन मध्ये येतो आणि म्हणतो की काय सांगताय तुम्ही, काही ताई खरंच काही जेवली नाही. आणि ईश्वरी प्रेक्षकांनो त्याच्या मागे मागेच असते. ते वॉचमन काका म्हणतात की एकतर त्या घरी एकट्या आहेत आणि जेव्हा मी पाहिलं तेव्हा त्या कोरडी पोळी खाण्याचा प्रयत्न करत होता आणि तेही त्यांना नीट जात नव्हतं. आणि प्रेक्षकांनो हे ऐकल्यावर मात्र अर्णवला खूप म्हणजे खूप वाईट वाटलेलं असतं. आणि अर्णव म्हणतो की मी बघतो काय करायचं ते, थँक्यू सो मच तुम्ही मला कळवल्याबद्दल. आणि तो फोन ठेवून देतो. आणि ईश्वरीला पण आता कळतं की काहीतरी प्रॉब्लेम असेल. ती विचारते की काय. अर्णव म्हणतो की ताई नीट जेवली नाही, तिचे जेवणाचे हाल होत आहे. आणि बघा आता ईश्वरी विचार करते आणि अर्णवला म्हणते की सर फिकर नॉट, मला काहीतरी सुचलं आहे. आणि प्रेक्षकांनो इथे तेवढंच त्यांचा संवाद दाखवलेला आहे. नंतर आता वल्लरी मामी त्या सूर्यकांत राजशिर्के याला भेटायला जाते. तो म्हणतो की तुला काय वाटलं, तुझं पाप धुतल्या जाणार नाहीत. आणि बघा मामी सुद्धा वर्तोंडकर म्हणते की पाप तर तुम्ही सुद्धा केलेत ना, तुम्ही सुद्धा तुमच्या सख्या भावाला खोट्या प्रकरणामध्ये अडकवलं. आणि प्रेक्षकांनो हा जरा रागीटच दिसतो, कारण याने रागाने लगेच तिच्यावर बंदूक ताणलेली असते. बघा प्रेक्षकांनो बंदूक ताणली त्यामुळे आता मामी जरा जास्तच घाबरते. आणि तो म्हणतो की जरा तोंड सांभाळून बोल, माझ्यावर अन्याय झाला होता म्हणून मी रमाकांतचा गेम केला. आता मामी म्हणतात की तसाच अन्याय माझ्यावर पण झालाच होता ना. आणि आता मामी म्हणतात की रमाकांतच्या बायकोने त्यांच्या घरी झालेल्या पार्टीत माझ्यावर चोळीचा आर घेतला आणि सगळ्यांसमोर अपमान केला होता तिने माझा. ती म्हणते की तिच्याकडे सगळं काही होतं आणि माझ्याकडे काहीच नव्हतं. आणि बघा आता लगेच हा सूर्यकांत म्हणतो की पण आता तुझ्याकडे सगळंच काही आहे. आणि तो म्हणतो की त्यात माझा खूप मोठा वाटा आहे. आणि आता मामीला काही कळत नाही म्हणून ती म्हणते की म्हणजे. तो म्हणतो की पैसे हवेत मला, पैसे. तो म्हणतो की रमाकांतचा वाडा बळकवून बसलो होतो तेव्हा काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि तो अर्णव राजशिर्के मागच्या वर्षी आला आणि त्याने आम्हाला फरफटत त्या वाड्याच्या बाहेर काढून फेकलं. बघा प्रेक्षकांनो तो सीन इथे त्यांनी व्हिज्युअलाइज करून दाखवलेला आहे. माझ्या सगळ्या गाड्या आवडल्या त्याने, रस्त्यावर आलो मी. प्रेक्षकांनो कर्माची फळं तर भेटतातच. आता त्याने जशी कर्म केले तशी त्याला फळं भेटलेच, यात काही चुकीचं तर नाहीत ना. आणि तो म्हणतो की म्हणून आलो आहेत मी तुझ्या यशातला माझा वाटा मागायला. आणि मामी म्हणते की वाटा, पण तो बघा तो जास्तच हुशार असतो. तो म्हणतो की वाटा हा शब्द जास्त मोठा वाटत असेल तर आपण याला कमिशन म्हणूयात. तो म्हणतो की तो मला माझं कमिशन दे, 25 लाख रुपये. आणि बघा ती म्हणते की 25 लाख आणि याचा लगेच आकडा आता वाढत असतो जसं जसं ती बोलते. हा म्हणतो की 50 लाख. ती म्हणते की काय 50 लाख. तो म्हणतो की 1 कोटी. आता मामी म्हणते की नाही मी देते तुम्हाला तुमचे पैसे तेवढे. ती म्हणते की अहो पण एवढे पैसे कुठून आणू मी. तो म्हणतो की तो तुझा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. तो म्हणतो की मला माझे पैसे मिळाले नाही तर तुला तुझ्या कर्माची फळं भोगावं तर लागतील. तो म्हणतो की सुप्रसिद्ध रमाकांत राजशिर्के आणि त्या मुलीचं प्रकरण खोटं होतं आणि तो तुझा डाव होता हे मी सगळ्यांना सांगून टाकेल. आणि बघा आता हा सूर्यकांत राजशिर्के एक नवीन डाव खेळतो. तो म्हणतो की हे सगळं कळल्यावर पोलीस तर तुला अटक करतीलच, पण त्याआधी माझा पुतण्या अर्णव राजशिर्के तुझी धिंड काढेल, धिंड. आणि बघा आता हे ऐकल्यावर मामी जास्तच घाबरते. त्याला म्हणते की पैसे देईल मी, पण त्यावेळेला तर तुम्ही 5 लाखच खर्च केले होते, मग आता एवढे का मागताय. तो म्हणतो की उपकाराच्या कर्जाची परतफेड खूप जास्त असती ओ वल्लरी पाटील मॅडम.
तो म्हणतो की तेव्हा जे घडलं त्यामुळे तू आज ऐशो आरामात जीवन जगतेस. तो म्हणतो की तुझा फायदा झालाय ग, पण माझं काय, मला काहीच मिळालं नाही. उलट जे मिळालं होतं ते पण सगळं गेलं. या सगळ्याची वसुली मी तुझ्याकडनंच तर करणार ना. आता मामी म्हणते की अहो पण. तो म्हणतो की पण बिन काही नाही, पण बिन काही नाही. तो म्हणतो की मला पैसे हवेत. तो म्हणतो की काय, सारखं सारखं आठवण करून द्यायला आवडत नाही मला. आणि बघा आता मामी म्हणते की पण तेवढ्यात हा म्हणतो की 8 दिवस. आणि बघा तो म्हणतो की 8 दिवसांनी, आजपासून 8 दिवसांनी ह्या टेबलवर 50 लाख रुपये आणून ठेवायचे. आता 25चे 50 झालेत प्रेक्षकांनो. तो म्हणतो की त्यामुळे टेबल रिकामा ठेवला आहेत मी 8 दिवसांनी. ती म्हणते की अहो पण. तो लगेच 1 दिवस कमी करतो आणि म्हणतो की 7 दिवसांनी. ती म्हणते की अहो पण माझ्याकडे. तो लगेच म्हणतो की 6 दिवसांनी. आणि लगेच तिच्यावर बंदूक ताणतो. प्रेक्षकांनो आता मामी तर जास्तच घाबरलेली दिसते. प्रेक्षकांनो मामी कोणाला घाबरो न घाबरो, पण या सैतानाला मात्र घाबरते. सॉरी मी सैतान म्हटली, कारण तिने तिच्याच फोनमध्ये यांचा नंबर सैतान या नावाने सेव्ह केलेला आहे. ती म्हणते की करते काहीतरी व्यवस्था. तो म्हणतो की निघायचं आणि म्हणतो की आता पैसे घेऊनच परत यायचं. तो म्हणतो नाहीतर एवढ्या वर्षात जे सुख उपभोगलेत ना, एका दिवसात विसरून जाशील. बघा आता तो म्हणतो निघ. ती म्हणते हो निघते. आणि इकडे अर्णव म्हणतो की शिर्के ताई व्यवस्थित राहावी, काळजीत राहावी हेच मला वाटतं. तो म्हणतो की सर तुम्हाला जे वाटतं ते. ती म्हणते की तो म्हणतो की आपलं ॲप्स एवढे पुढे गेलेत पण एखाद्याला खाऊ घालणं असं आपलं कुठलेच ॲप आलं नाही आहेत अजून. आणि प्रेक्षकांना बघा इकडे अर्णव फोनवर बोलतो आणि ईश्वरी राजस्थानी ड्रेसमध्ये डायरेक्ट त्यांच्याच रूममध्ये येते. आणि बघा आता अर्णवला काही माहीतच नसतो, बिचारा टेन्शनमध्ये असतो. आणि ईश्वरी येते आणि ती खम्मा घरी हुजूर. आणि अर्णव म्हणतो की एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही आणि इथे माझ्या रूममध्ये कसं काय आलात. अर्णव म्हणतो की बाहेर चला, कमॉन आजी. आणि बघा ती हात पकडते. आता अर्णवला असं वाटतं की दुसरी कोणीतरी स्त्री आहे ती. अर्णव म्हणतो की अरे हात काय पकडते, व्हॉट्स गोइंग ऑन. आणि बघा आता ईश्वरी तिचं म्हणजे घुंगट काढते आणि म्हणते की अरे बात तो सुन लो हुकुम. अर्णव म्हणतो की तो म्हणतो की तू मिस इंदोरची मिस जयपूर कशी काय झाली, फॅन्सी ड्रेसमध्ये कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करतेस काय. ईश्वरी म्हणते की फक्त मी नाही तुम्ही पण करायचंय. ईश्वरी म्हणते की हे बघा तुमच्यासाठी सुद्धा राजस्थानी कपडे आणलेत. तो म्हणतो की व्हॉट. अर्णव म्हणतो की अरे मला ताईचं ऑलरेडी खूप टेन्शन आहे त्यामुळे सो प्लीज. आणि तेवढ्यात ईश्वरी म्हणते की ताईंसाठीच तर हे सगळं करायचं आहे आपल्याला. आणि अर्णव म्हणतो की म्हणजे ईश्वरी म्हणते की मगाशी वॉचमन काकांचा फोन येऊन गेलात ना, त्यानंतर मी याच विचारात होते की ताईंना खायला कसं भाग पाडता येईल. आणि मग मला पटकीनी हे सुचलं. ती म्हणते की आपण ह्या वेशात ताईंच्या घरी गेलो आणि छान असं आपल्या हाताने काहीतरी बनवून खाऊ घातलं तर कसं वाटेल. अर्णव आता म्हणतो की ती आपल्याला ओळखणार नाही. ईश्वरी म्हणते की सर मी आता जसा घुंगट घातला होता ना तसाच घुंगट ओढणार. तुम्ही ओळखलात का मला, नाही ना. आणि तुम्ही दाढी मिशा लावात, हे बघा घेऊन आलेत मी दाढी मिशा. आणि अर्णव म्हणतो की मुळात हे. तेवढ्यात ईश्वरी म्हणते की सर मनात विश्वास असला ना तर आपल्याला काहीही करता येतं. आणि ती म्हणते की तुमचा जन्म जयपूरमध्ये झालाय आणि तुम्ही दाल बाटी खातच मोठे झाला आहेत असंच दाखवायचं. अर्णव नाही म्हणतो पण ईश्वरी म्हणते की ताई नीट जेवाव्या असंच वाटतंय ना तुम्हाला. मग ती म्हणते की चला आवरा, वेळ नाही आहे आपल्याकडे, चला. आणि प्रेक्षकांनो हे रेडी होऊन बघा अंजलीकडे आलेले असतं आणि वॉचमन काकाला सगळं माहिती असतं. आणि ते म्हणतात की ताई दरवाजा उघडा. ती म्हणते की हो. आणि बघा अंजली म्हणते की तुम्ही. हे म्हणतात की खम्मा गडी भाईसा. आणि अंजली म्हणते की हे दोघं कोण आहे. ते वॉचमन काका म्हणतात की आपल्या बाजूच्या चाळीत राहायला आलेत दोघे. आणि तो म्हणतो की राजस्थानी फार वर्षापूर्वीच इथे शिफ्ट झालेत. ईश्वरी म्हणते की माझे नाव रूपसवर आहेत. आणि अर्णव म्हणतो की राम जी भाईसा. ती म्हणते की जी हम आपके पड़ोसी है, घर में गॅस खत्म हो गया है. तो म्हणतो की तुमचे घरी जेवण बनवू शकते काय. आता अंजलीला शंका येते. ती म्हणते की या दोघांना कधी पाहिलं नाही चाळीत, पाणी वगैरे भरतानाही दिसले नाही. ईश्वरी म्हणते की जयपूर गए थे हम. अर्णव म्हणतो की राजस्थान. ती म्हणते की वापस आ गए तो गॅस खत्म हो गए मारा घर मा. ती म्हणते की मदत केली तर उपकार होणार मारा पर. आणि ते दादा म्हणतात की ताई यांचा गॅस संपला होता, सगळीकडे विचारलं पण कोणी द्यायला तयार नाही. आणि ईश्वरी म्हणते की मारा हुकुम के पेट में तकलीफ है तैसा, बाहर रो खानो
खा कोणी सखे, आणि तो इंग्लिश मध्ये बोलतो. तेवढ्यात आता ईश्वरी ते सावरून घेते आणि म्हणते की भूक लगे ना, तो काही बी बोलतोय. आणि ईश्वरी म्हणते की ध्यान मत देणं, तेरो गॅस पर खाना बनवता ऐसा. इकडे हा पण अर्णव पण हात जोडतो. ती म्हणते की सगळं हाय माझ्याकडे, सगळं हाय. आता अंजलीने परमिशन दिलेली असती, तेवढ्या त्यांचा थोडंसं तरी बरं वाटतं. अंजली म्हणते की काय ना, मला फोडणीच्या वासाने ना त्रास होतो आहे. म्हणते की बघार. ईश्वरी म्हणते की हा बघार. आणि अंजली म्हणते की माझं बाळ आहे ना, त्याला फोडणीचा वास चालत नाही, मळमळतंय मला लगेच. आणि आता अर्णवला खूप भाऊक होतो, त्याला वाईट वाटतं. अंजली म्हणते की पोटात काही ठरतच नाही. आणि ईश्वरी म्हणते की हम थारे वास्ते राजस्थानी खाना बनवा देंगे, आम भी खा लेंगे आप भी खा लेना. आणि अंजली म्हणते की दारात आलेल्या पाहुण्यांना न खाता पिता पाठवायचे संस्कार नाही आहेत आमच्यावर. अंजली म्हणते की माझा लहान भाऊ आहेत ना, तो सुद्धा खूप पर्टिक्युलर आहेत या बाबतीत. अंजली म्हणते की मैं आपको ऐसे भेज देती तो वो नाराज हो जाता. आणि आता अंजली तो ओटा साफ करून देते. अर्णव म्हणतो की बघ, इतकी चिडली माझ्यावर, पण एक्झाम्पल माझंच दिलं. बघा प्रेक्षकांना, इथे अर्णवला ना जरा बरं वाटलेलं असतं, म्हणजे ताईने कमीत कमी आठवणींमध्ये तरी त्याचं नाव काढलेलं असतं. ईश्वरी म्हणते की बघितलं ना, तुमचं आणि ताईचं नातं इतकंही कमजोर नाहीये. आणि बघा अंजली म्हणते की ते घुंगट काढणार. ईश्वरी म्हणते की नाही. ती म्हणते की असंच जेवण बनवणार. ती म्हणते की आदत हे म्हणे आदत. आता अंजली म्हणते की मी इथे शेजारी सांगते, मला त्रास होतो म्हणून तुम्ही काही लागलं तर मला सांगा. आणि बघा आता अर्णवला वाईट वाटतं की ताईला एवढा त्रास होतो, तिने काही खाल्लेलं नाहीये, तो खूप भावुक होऊन जातो. अंजली म्हणते की सर, आता आपण त्यांच्या घरात एंट्री मिळाली आहे, त्यांच्या मनातही लवकरच मिळेल. आणि ईश्वरी म्हणते की मिशन दाल बाटी शुरू. आणि आता दोघेही मध्ये येतात. ईश्वरी म्हणते की सर, दार नीट लावलं ना. अर्णव म्हणतो की हो. ईश्वरी म्हणते की आता आपल्याला पटकीने कामाला लागावं लागेल. ती म्हणते की आपल्याला दाल बाटी आणि चुरमा बनवायचा आहे. अर्णव म्हणतो की पण मला यातलं काहीच येत नाही, मी काय करू. आणि ईश्वरी म्हणते की मी ही डाळ आहेत ना तुम्हाला काढून देते, ती तेवढी धुवून आणा. बघा प्रेक्षकांना, आता अर्णव गेला असतो डाळ धुवायला आणि ही दाल बाटी चुरमा याची तयारी करत असते. आणि बघा आता अर्णवला पण शंका येते. तो म्हणतो की मी सिंदूर. ईश्वरी म्हणते की तो म्हणतो की ताईला कळायला नको की ही टेस्ट तुझ्या हातची आहेत म्हणून. मग ईश्वरी म्हणते की म्हणूनच तर सर हे पदार्थ निवडलेत ना मी. ते म्हणतात की या आधी मी ते पदार्थ आपल्या घरीच कधीच बनवलेले नाही, त्यामुळे डाऊट येण्याचा काही सवालही नाही पैदा होता. आणि अर्णव म्हणतो की हुशार आहे. ईश्वरीचा फेमस डायलॉग म्हणते की बचपन से. बघा अर्णव आता अंजलीसाठी स्वयंपाकही करायला लागणार आहे. आता ईश्वरीने सांगितल्याप्रमाणे अर्णव सगळं जसेचा तसं करत असतो. आणि बघा आता यांचं सगळं इशाऱ्यांमध्ये दाखवलेलं आहे. आता ईश्वरी अर्णवने ती कुकर लावतो, गॅस चालू करून देतो. आणि आता अर्णव म्हणतो की पुढे काय. तेवढ्यात ईश्वरी त्याला कांदा देते आणि तिथून सुरी आणि चॉपर घ्यायला लावते आणि त्याला कांदा चिरायला लावते. आणि कांदा चिरता बघा अर्णवच्या डोळ्यात पाणी येतं. तो एक डोळा झाकतो, एक डोळा उघडतो. आता पाणी आल्यावर बघा, कांदा चिरताना पाणी आल्यावर खूप इरिटेटिंग होतं प्रेक्षकांना, पण त्याने अंजलीसाठी ते सुद्धा सहन केलेलं असतं. आणि बघा कांदा चिरता अर्णवकडेच ईश्वरी बघत राहते. आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो प्रेक्षकांनो. आता बघूया पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे. म्हणजे अंजलीला ईश्वरीच्या हाताची चव कळते का नाही कळत प्रेक्षकांनो, हे आपल्याला कळेल. प्रेक्षकांनो बघा, आता अंजली पोटभर जेवलेली असते आणि त्या दोघांना म्हणते की थँक्यू, तुमच्यामुळे आज मी इतक्या दिवसांनी पोटभर जेवले. आणि इकडे ईश्वरी म्हणते की आपला प्लॅन बढिया झाला सर. आणि प्रेक्षकांनो आता ते झाल्यानंतर ते घरी आलेले दिसत आहेत. आणि ईश्वरी अर्णवला सांगते की बाबांच्या ओळखीचा ना एक स्केच आर्टिस्ट आहे, त्यांनी त्या बाईचं चित्र काढलं, ज्या बाईने आईला खोटं सांगून त्या हॉटेलमध्ये पाठवलं होतं. अर्णव म्हणतो की मी पण येतो. अर्णव म्हणतो की ती बाई कोण आहेत हे जाणून घेण्यात मला पण इंटरेस्ट आहे. आणि प्रेक्षकांनो बघा, इकडे आता मामीने ईश्वरी पोहोचण्याच्या आधीच तिथे पोहोचलेली असते आणि म्हणते की सुप्रियाचं आयुष्य कोणी उद्ध्वस्त केलं हे मी तुला कधीच कळू देणार नाही. आणि प्रेक्षकांनो बघा, आता मामीने ते सगळे स्केच पूर्णपणे तुकडे तुकडे करून फाडलेलं असतं आणि वरती उधळते. प्रेक्षकांनो बघा, आता नक्की पुढे काय होणार आहेत माहित नाही. का ईश्वरी ते तुकडे परत जोडते की ते तुकडे आता तिला मिळतच नाही. प्रेक्षकांनो काय होणार आहे पुढे माहित नाही. इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. मालिका कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.